हॅलो, स्वागतम सुस्वागतम स्वागतम वेलकम आहे सर्व मान्यवरांचा या ठिकाणी. जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट संघ तलेगाव आयोजित आपण पाहतो माजी सरपंच चषक 2024 हे दमदार पर्व आपण पाहतो आहे. सर्व प्रेक्षक आणि क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मी यश मालकर खरं तर मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आहे. खरं तर पाहायला गेली चांगली टुर्नामेंट आहे. अगदी आपण पाहतोय सन्माननीय सचिन तांडेल खरं तर माजी सरपंच आपण पाहिलं, अगदी वासंबे ग्रामपंचायत आणि आपण पाहायला गेला जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष अगदी आपण पाहतोय या पदावरती आपण पाहिलं. अगदी हे पद भूषवत असताना साहेबांनी अगदी बराच समाजकारण आपण नक्कीच अभ्यास केलाय. अगदी व्यक्तिमत्व आपण पाहतो सचिनजी तांडेल आपण पाहतोय ना, अगदी दानशूर व्यक्तिमत्व नक्कीच या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या माध्यमातून माजी सरपंच चषक आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. ही मॅच चालू असलेले मॅच नक्कीच अभ्यास पाहायला मिळते. सारा सोनाई 11 बारवय आणि त्यांच्या विरोधात आहे गावदेवी आसरे. नक्कीच या ठिकाणी पहा मॅच चांगली रंगली जाते. सह्याद्रीच्या छातीतून नाद होऊनी गरजे, काल जात आमच्या रक्तात वाहती राजे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, 14 विद्या 64 शकांचा अधिपती, बाप्पा माझा गणपती, गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. अगदी नक्कीच रायगड स्वराज्याची राजधानी या त्यात तलवली माझं गाव आहे. तुमच्या समोर संभाषण सादर करतोय यश मालकर माझं नाव आहे. नक्कीच या ठिकाणी पहा मॅच चांगली रंगेल. पहिलाच बॉल आपण पाहिला, गोलंदाज आहे सचिन. यावेळेस पहिलाच बॉल अगदी लाईनच्या बाहेर, पंचांनी विंग्स ओपन केले. एक धाव नक्कीच अतिरिक्त जोडली जाईल. यावेळेस पहा टॅप केला, बॉलला टॅप केला, अगदी क्षेत्ररक्षक वा बॉल वेगाने येतील. अगदी बॅकअप चांगलं मिळालं जातं या बॉलवरती आपण नक्कीच पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय सारा सोनाई 11 बारवय या संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय आपण पाहतोय गुरुग्रामपंचायत वासंबेचे माजी सरपंच समीरजी तांडेल. नक्कीच ओम साई मोटर्सचे ओनर आहेत आमचे समीरजी तांडेल. यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला जातो आहे. रणसंख्या बनली गेल्या अद्यापर्यंत 2 धावा दाफलकावरती. आपण पाहतो गावदेवी आसरे ही टीम खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करते. टॉस जिंकला होता अगदी सारा सोनाई 11 बारवय या टीमनं आणि प्रथम यावेळेस फील्ड चूज केली. यावेळेसचा बॉल अगदी पहा अतिशय वेगानं पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग डिलिव्हरी नक्कीच या बॉल वरती जरूर पाहायला मिळाली. अगदी पंचांकडे आशाभूत नजरेने बघतोय फलंदाज, परंतु यावेळेस पंच सांगतायत की हा बॉल अगदी लाईन टू लाईन यावेळेस नक्कीच पाहायला मिळाला. रणसंख्या तिथंच स्थिरावलंय 2 या अंकावरती आपण पाहतोय. सुरुवात जर पाहिली गावदेवी आसरे या टीमची ना, अगदी कासवाच्या संत गतीने स्कोर काढायला चाललं जातं. त्याच्या विपरीत अगदी गोलंदाजी पाहिली सचिनची, अगदी कमालीची. आवाज वेग आहे, वेगावरती नियंत्रण देखील आहे. असं म्हटलं जातं ना, बॉलिंग इज नॉट अबाउट स्पीड, बॉलिंग इज अबाउट युअर पेशन्स अँड कंट्रोल. यावर तुमच्याकडे पेशन्स अँड कंट्रोल किती आहे ते तपासलं जातं. हा गोलंदाज तेच सरार आहे, परंतु लाईन वरती नियंत्रण. स्टीअर केलं बॉलला 30 सर्कलच्या आतमध्ये पहा एक धाव मिळाली जाईल. नक्कीच पहा अगदी अतिशय वेगानं ही धाव कंप्लीट केली. अगदी सिंगल डबलला खरं तर का क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं जातं त्याची जिवंत उदाहरण पाहिलं, कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. रणसंख्या बनली गेल्या अद्यापर्यंत आपण पाहतोय 3 या अंकावरती धावफलक नक्कीच पाहतो आपण. P1चं षटक सचिनच्या हाताला तो कमालीचं षटक अद्यापर्यंत आपण पाहिला. हे 2 फलंदाज आहेत कृष्णा आपण पाहतो आणि राम. खरं तर अद्यापर्यंत चांगली सुरुवात नाही आहे. हा बॉल अतिशय वेगवान पहा, पिच झाल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स या बॉल वरती नक्कीच पाहायला मिळाला. या बॉल वरती नक्कीच या ठिकाणी आमच्या समेत कॉम बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र या ठिकाणी अंकितजी मालुसरे सर. नक्कीच त्यांचं शुभ आगमन झालंय. सरचे स्वागत आहे माजी सरपंच चषक 2024च्या पर्वामध्ये. रणसंख्या बनली गेल्या अद्यापर्यंत 3 धावा दाफलकावरती आहेत. का गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, अगदी आउटस्टँडिंग बॉलिंग, कमालीचं षटक. अद्यापर्यंत स्टीअर केलं समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतील या बॉल वरती, थोडस पंबलिंग, चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षकाला चेंडू पासून होईल फरार. या बॉल वरती आलाय माजी सरपंच ट्रॉफी मधला दमदार चौकार.
इलेक्शन नक्कीच पाहायला मिळालं. रन संख्या अद्यापर्यंत पाहायला मिळेल 7 या अंकावरती. 7 धावा धाफलकावरती आहेत. P1चं षटक आपण पाहिलं अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये चेंडूंमध्ये अगदी फलंदाज शांत होते, परंतु हा बॉल अगदी रडारमध्ये आणि त्याचा फायदा अगदी फलंदाजाने घेतलाय. हा बॉल हा फटका देखील चांगला आहे. समोरच्या दिशेला शतरक्षक आहेत. या बॉलवरती येतील संकेत जाधव. तत्पूर्वी एक धावेस कंप्लीट केली जाईल. नक्कीच 8 धावा धाफलकावरती लागल्या जातील. एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. जे P1चं षटक होतं ते सचिननं हाताळलं होतं. 8 धावा त्यांनी त्या वैयक्तिक षटकामध्ये खर्च केला. P1चं षटक कसं असावं पहा. अगदी कमालीचं षटक नक्कीच पाहायला मिळालं. तत्पूर्वी संधी दुया डीजेला आणि 3 डीजे वाजव गाणी. टॅप केलं बॉलला. शतरक्षक आहे जरूर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु नाही. एक सिंगल नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस पाहायला गेलं ना सर तर एवढी मोठी नाईट श्रृंखला आयोजित करणं खायचं काम नाहीये. कारण असं म्हटलं जातं ना लग्नाचा मांडव आणि स्पर्धेचं आयोजन करून बघा किती जबाबदारी असतात. परंतु पहा जे आपण फ्लेक्सवरती ज्यांचे आपण फोटोज पाहतोय अगदी आमचे सन्माननीय सचिन रामदास तांडेल माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासांबे अगदी जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी सन्माननीय दिलीपजी पाटील सन्माननीय समीरजी तांडेल यांनी खूप सारी मेहनत घेतली आणि मी आवर्जून उल्लेख करेल जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव यांचा देखील मोठा हातखंडा आहे या स्पर्धेमागे. रन संख्या बनली गेल्या 9 धावा धाफलकावरती आहेत अद्यापर्यंत आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती आहे राम. आपण पाहतो डावखोरे हाताचा फलंदाज जर्सी नंबर 12 स्ट्रायकर एंड वरती नक्कीच आहे. अतिशय वेगवान बॉल आपण पाहिला अगदी कव्हर रिजन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धावच कंप्लीट केली जाईल. एक सिंगल पहा. सिंगल डबलला महत्व. रन संख्या बनेल 10 या अंकावरती. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक नक्कीच आवाज पाहायला मिळतोय. अगदी सिंगल डबलला प्राधान्य. अगदी जे आपण पाहतो ट्रम्पका अगदी गोलंदाज आहेत ना बारवाई टीमचे ते त्यांना मात्र सन्मानजनक केलं जातं. अगदी कृष्ण आणि राम या फलंदाजांच्या माध्यमातून रन संख्या अद्यापर्यंत 10 नक्कीच आवाज पाहायला मिळेल. दुसरं षटक यावेळेस मार्गस्थ आहे. नक्कीच आपण नक्कीच वैभव पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलाय. अगदी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय उमेश पाटील साहेबांकडून नक्कीच आलाय. काय वैभव गोलंदाजी करतो वैभव पाटील. अगदी अव्वल दर्जाची वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चालू आहे. स्ट्रायकर एंड वरती कृष्ण आहे. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस मिस टायमिंग आहे. पाहावं लागेल ताकद किती आहे फटक्यामध्ये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यावेळेस पाहावं लागेल. पंचांचा सिग्नल येणं अपेक्षित. थँक्यू सो मच. या ठिकाणी एक विशेष सूचना आहे की वारदोळी संघाचा संगणक आणि वडगाव संघाचा संगणक या दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन लगेच टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की या ठिकाणी यायचं आहे. माजी सरपंच आणि वासंबे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सर्वांचे लाडके मान्य श्री सचिनदादा रामदास तांडेले यांच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहतोय. माजी सरपंच चषक 2024 हे पर्व सोना 11 तळेगाव सोना 11 बारवई हा संघ या ठिकाणी खेळतोय.
नक्कीच चांगला खेळ करतोय. आपण पाहिलं अगदी सारा सोना 11 बारवय ही टीम पाहायला गेलं अगदी बॉलिंग लाईनअप आहे ना अगदी कमालीचा आहे. आपण त्याचं दर्शन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर आपण येताना पाहिली कृष्णा त्या ठिकाणी बाद झाली आहे. सुरुवात चांगली आहे. अद्यापर्यंत रन संख्या पाहतोय 10 धावा धापलकावरती आहेत. वैभव पाटीलला खरं तर उमेशजी यांनी खरं तर पारितोषिक लावलं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा. बस कोलिन ट्रॅक वरती तयार आहे. समोरच्या दिशेला फटका ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने बिरकावून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केले. दुसरा धावेचा प्रयत्न कोणताही दिसत नाही. एक रन टोटल टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 11 धावा धापलकावरती आहेत. अद्यापर्यंत पाहतो अगदी माजी सरपंच ट्रॉफी 2024 ही दिमागदार पर्व पाहतोय अगदी. नक्कीच समीरजी तांडेल जे आयोजक आहेत त्यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आयवा कॅच पकडा 200 रुपयाचा कॅश प्राइस त्यांनी करता ठेवला आयवा कॅच साठी. नक्कीच पहा अगदी या आयोजन म्हटलं ना अगदी जे आहेत आमचे सचिनजी तांडेल समीरजी तांडेल दिलीपजी पाटील बक्षिसांची खैरात नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल का दानशूर व्यक्तिमत्व आहे. नुसता पैसा असून फायदा नाही देण्याची दानत लागते आणि ते व्यक्तिमत्व आपण नक्कीच पाहतोय अगदी. हा बॉल अगदी अतिशय वेगानं पाहायला मिळाला. अगदी फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. आपण रन संख्या आपण पाहायला गेली 12 धावसंख्येवरती नक्कीच पाहायला मिळेल. ही सन्मानाची स्पर्धा आहे. ही अभिमानाची स्पर्धा आहे तलेगावकरांची. आपण पाहतोय माजी सरपंच चषक 2024 आपण पाहतो सन्मान्य सचिन आपण पाहतो सचिनजी तांडेल यांच्या अगदी नावाने ही ट्रॉफी या ठिकाणी आयोजित केल्या. अगदी आहेत ना ज्या ट्रॉफ्याज आहेत ना अगदी सर या अगदी या शृंखलेची या अगदी आयोजनाची अहमियत सांगून जातात. अगदी दिमागदार ट्रॉफ्या आपण पाहतोय. नक्कीच पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत डेरिवलीचे सदस्य गोरखजी धुमाल यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय. का कमालीचं आयोजन आहे. सर्वांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला गेला. रनसंख्या बदली गेली. 12 ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंट सध्याच्या घडीला आपण पाहतो युट्यूब वरती सर्वात ट्रेंडिंगला असलेली आपण वाहिनी पाहतोय. अगदी त्याचा नक्कीच त्यांच्याद्वारे थेट प्रक्षेपण आपण युट्यूबद्वारे पाहू शकतो. त्यांना देखील धन्यवाद देऊया. स्कोर कार्ड वरती रन्स लागल्या गेलेत 12 धावा धापलकावरती लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहू शकतो. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचा माजी सरपंच ट्रॉफीचा जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. संकेत जाधव आलाय तिसऱ्या षटकासाठी. या बॉलला उडवलाय बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतील का. कॅरी करता आला नाही या बॉलला. या बॉलवरती 2 धावा अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट केला. अगदी पहा तरी प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जातं कारण चांगले एफर्ट्स अगदी तुम्हाला अगदी ज्या टीम मध्ये 11 मध्ये भाग घेताना तुम्हाला बॅटिंग नाही मिळाली तरी चालेल मला बॉलिंग नाही मिळाली तरी चालेल पण फिल्डिंग करताना माझ्या अगदी सारा अगदी सोना 11 बारवाई टीमला 100% देईन हे खरं तर सांगताना हा खेळाडू आपण पाहतो. रन संख्या आहे अद्यापर्यंत 14 ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. 14 धावा धापलकावरती आहे. राम आहेत स्ट्रायकर एंड वरती. तिसरं षटक संकेत जाधवचा आपण पाहतोय. यावरचा बॉल अलंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. यस नक्कीच केला जातो. फेकी देखील चांगल्या क्रिकेटचं दर्शन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन संख्या आहे 16 ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. अगदी 16 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी आसरे टीमची रन संख्या अद्यापर्यंत आपण पाहतो 16 धावा धापलकावरती आहेत. अद्यापर्यंत विचार केला तर अगदी एक चौकार जर अगदी पहिल्या षटकामध्ये आला होता सचिनचा तो वगळता अद्यापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. अगदी सिंगल डबल वरती भर दिला जातोय. 5 चांगलं क्रिकेट आहे. धावसंख्या जमण्याचं काम अवश्य फलंदाज करतायत. आपण पाहतोय गावदेवी आसरे या टीमचे 16 धावा. यावेळेस दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय. की राम यांना पाहू शकतो. अगदी चांगली सुरुवात दिली पण राम यांच्यासाठी मी नक्कीच या ठिकाणी आवर्जून म्हणेल की एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट
अगदी, परंतु स्वतः हिंमत हारू नका. लाटांपेक्षा समुद्र असतो मोठा. तुम्ही या ठिकाणी कधी जग तुम्हाला मागे वळेल, पण तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. चांगली सुरुवात तुम्ही केली, परंतु यावेळेस फार रन संख्या आहे 16 वरती दुसरा धक्का आवाज बसला आहे गावदेवी आसरे या टीमला. पण पाहिलं संकेत जाधव हा अग्रतर खेळाडू ना अगदी सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. सारा सोना 11 बारवाई टीमचा हा खेळाडू आपण पाहतोय. अगदी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं अगदी चांगलं क्रिकेट खेळलं जातं. अगदी सध्याच्या घडीला हार्दिक पांड्या मित्र उल्लेख करतो जेव्हा जेव्हा संकेत जाधव आणि माझी भेट होते का हार्दिक पांड्या त्याचा फेवरेट प्लेअर आणि तशाच पद्धतीने तो खेळ करत असतो. आमचे मित्र देखील आहेत संकेत जाधव. आपण पाहतो रन संख्या आहे 16. नक्कीच या ठिकाणी नेक्स्ट मॅच वारदोली टीम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वडगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी लगेच त्वरित तातडीने या. वारदोली आणि वडगाव टीमच्या कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी असाला. आपल्यासाठी हा कॉल असेल. रन संख्या आहे 16. आपण पाहतो धावफलकावरती संकेत जाधव. यावेळेसचा बॉल पंचांनी केलं विंग्स ओपन. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल. 17 अंक धावफलकावरती लागला जातोय. न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो. दर्शन अगदी स्ट्रायकर एंड वरती आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. अविनाश अगदी सलामीर जोडी अबस फुटली गेल्या, परंतु मिडल ऑर्डर बॅट्समनला यावेळेस या पल्लीला आहे ना अगदी चांगला खेळ करावा लागेल. आव्हान मोठं आहे संकेत जाधवचं. समोर पहा, आम्ही का म्हटलं होतं प्रतिभाशाली गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. अगदी जशी तुमची सुरुवात झाली त्यामध्ये सातत्य टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. पण तो पहा डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करतील. नक्कीच हे डॉट बॉल खूप महत्त्वाचे आहेत. रन संख्या 17 अंकावरती स्थिरावले गेल्या. दर्शन अगदी यंग खेळाडू आहेत या टीमचे. आपण पाहतो त्यांना चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस फटका सुरेख बॅटच्या रडार मध्ये इंटू द गॅबस बॉल पाहायला मिळतो. यावेळेस पंचांचा इशारा आला. येट्स 4 रन्स. 4 धावा. पहिलं सत्र जसं संपेल ना लगेचच नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचंय. त्यासाठी आपण तातडीनं टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वारदोले आणि वडगाव आपणास मी वारंवार विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच आपण आवाज ऐकलात. अगदी रसारी विभागातील एक गोड आवाज. मराठीचे उत्तम समालोचक आणि आमचे मार्गदर्शक अंकितजी मालुसरे सरांचा आपण आवाज ऐकलात. चालू असलेले मॅच नक्कीच अगदी आपण पाहतोय सारा सोना 11 बारवाय आणि त्यांच्या विरोधात गावदेवी आसरे. षटक क्रमांक 3 खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतो संकेत जाधव अगदी त्याच्यावरती प्रहार चढवला जातो. सुरुवात षटकाची संकेत जाधवने चांगल्या पद्धतीने केली होती, पण दर्शन मध्ये देखील गुणवत्ता आहे. आपण पाहिलं यावेळेचा बॉल आणखीन एक हवाई फायर केलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी आपण पाहिलं गेलं 2 धावा सहज पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. या ठिकाणी 3 षटका या ठिकाणी संपुष्टात आलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी आसरे या टीमची रन संख्या पाहावी लागेल 23 ऑन बोर्ड. 23 लॉस ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच यावेळेस पाहायला मिळेल. परंतु यावेळेस पहा अगदी 3 षटकं संपलीत. 23 धावा धावफलकावरती आहेत. जरी तुमची सुरुवात यावेळेस खराब झाली आहे ना, तुमचा शेवट खूप महत्त्वाचा आहे. कारण कोणतीही गोष्टी असू द्या या ठिकाणी तुम्ही सुरुवात कशी करता त्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही शेवट कशा प्रकारे करता त्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि शेवट चांगला करावा लागेल. कारण या मैदानाचा विचार केला ना तर अगदी 40 ते 45 धावा अगदी फायटिंग टोटल असेल या मैदानावरती. नक्कीच हे देखील या विकेट अशी आहे या देखील धावा कमी पडू शकतात. नक्कीच आपण पाहतोय. तत्पूर्वी या ठिकाणी संधी देऊया डीजेला. नितीन डीजे वाजव गाणे तू. चौथा षटक स्लॉग वरतं देत वरचं षटक घेऊन येतोय अनिल. कुठे ट्रॅक वरती पहिलाच बॉल. या बॉलला पाहावं लागेल किती अंतर गाठेल. यस यस येतोय मॅक्सिमम आलाय. अगदी षटकार या ठिकाणी जरूर आलाय. मी वारदोले आणि वडगाव आपणास वारंवार विनंती करतो. आज शेवटची रात्र आहे. 10 संघांना आपण प्राधान्य दिलाय, त्यामुळे वेळेला फार महत्त्व असेल. जर आपण उशीर केलात आणि दुसरं सत्र जर सुरू झालं तर कदाचित षटकांची कपात होऊ शकते. त्यामुळे मी आपणास वारंवार विनंती करतो की आपण लागलीच
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे वारदोली आणि वडगाव दोनही टीमचे कर्णधार. नक्कीच पहा, मी म्हटलं होतं या ठिकाणी स्वतःला सिद्ध करतो हा फलंदाज. रन संख्या झाली आहे 29. हा बॉल अतिशय वेगवान, परंतु यावेळेस पहा नियम क्रमांक 22 चा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. वाईट घोषित केला पंचांनी. आपण पहिला रन संख्या बनेल 30 या अंकावरती. अगदी प्रेशर असतं, अगदी षटकार आला तदनंतर आपण पहिला गोलंदाज आहेत ना अनिल, व त्यांच्यावरती थोडंसं प्रेशर नक्कीच जाणवतोय. आपण पाहतोय सारा सोनाई 11 बारवय या नावाने खरं तर हा संघ कळतोय. पुरस्कर्ते आहेत आमचे समीरजी तांडेल, ओमसाई मोटर्सचे करता प्रोप्रायटर आपण त्यांना पाहतोय. नक्कीच ही सर्व मंडळी त्यांच्या माध्यमातून आपण पहिला ही टीम खरं तर पुरस्कृत केल्या. रन संख्या 30 अंकावरती. स्ट्रायकर एंडवरती अविनाश यावेळेस पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. गुणवत्ता आहे अविनाश मध्ये. यावेळेसचा बॉल पाहावं लागेल. अगदी भन्नाट वेगानं का वॉटर डिलिव्हरी पाहायला मिळाली. का कमालीची बॉलिंग. कमबॅक कशाला म्हणतात, अगदी आपण दाखवून दिलं अनिलनं. यावेळेस पहा षटकार आला तदनंतर व्हाईट बॉल पाहायला मिळाला, तदनंतर डॉट बॉल. कमबॅक केलं यावेळेस त्या गोलंदाजानं. नक्कीच ज्या टीमची रनसंख्या धावसंख्या जास्त असेल त्यांना खरं तर बाय देण्यात येईल. हा नियम आहे स्पर्धेचा. आपण पाहिला, परंतु यावेळेस पहा कमालीचा रनिंग बिटवीन द विकेट. पहा तू मैं कॉलिंग चुकलं. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच यावेळेस पाहायला मिळेल. रन्स मिळतील 4. यस अंपास आपण पाहिला 4 धावा या ठिकाणी आल्यात. रन संख्या बनेल 34 अंकावरती. पहा धावा कशा येऊ द्यात, परंतु गावदेवी आसरे टीम साठी धावा आणणं खूप महत्वाचं आहे. कारण या मैदानाचा विचार केला त्या 45 धावा देखील कमी पडू शकतात. कारण आपण पाहिला सिक्सरचा बॉल या ठिकाणी यूज केला जातो. अगदी नक्कीच, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन असेल ना, तुमच्याकडे गोलंदाजी करताना तुमचे कौशल्य असेल ना, ते दाखवत असताना तर तुम्ही देखील या धावा वाचवू शकता. अगदी तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अविनाश आपल्या टीमला गरज असताना यावेळेस पहा चांगली खेळ करतोय. लोअर फुलटॉस बॉल आपण पहिला डीप काव करण्याच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल वरती येतील. सिंगलला डबल मध्ये करतील का कन्वर्ट. क्लोज असू शकतो. यावेळेस रनआउटची संधी. आत्महत्या केली या अगदी फलंदाजानं. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक झटका बसतोय आसरे टीमला. नक्कीच आपण पाहतो अजूनही या षटकात काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिले सत्र खरं तर मार्गस्थ आहे. आपण मॅच पाहतोय अगदी पहिल्या फेरीची दुसरी लढत आहे. अगदी सारा सोना 11 बारवाय. रन संख्या झाली आहे 35 धावा धाफलकावरती आहेत अद्यापर्यंत. आपण पहिल्या अगदी हे षटक स्लॉग वरचं आपण पाहिलं. अगदी आसरे टीमच्या बाजूने विचार केला चांगलं षटक आहे. धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नॉस्ट्रॉक एंड व अगदी पाहायला मिळतील. दीपक नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. या दरम्यान बारवई गावचे सन्माननीय उमेशजी पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. त्यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ होऊन ही स्पर्धा एन्जॉय करायची. आदरणीय उमेशजी पाटील आपणास मी विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावरती. हा सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांकडून दीपकसाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे अगदी फक्त दीपकसाठी. रन संख्या झाली आहे 35 धावा धाफलकावरती आहेत. यावर स्ट्रायकर एंड वरती नक्कीच आपण पाहतो दर्शक अविनाश यांना. हा बॉल अतिशय वेगानं, परंतु लाईन खराब आहे. पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलं. अगदी ऑफस्टिकच्या अगदी बाहेर हा बॉल. नक्कीच पाहायला मला पंचांनी या बॉलला दंडित केलं. एक अवंतर धाव जोडली जाईल. रन संख्या बनेल 36 धावा धाफलकावरती आहेत अद्यापर्यंत. आपण पाहतोय 36 धावा ऑन स्कोअर कार्ड वरती आपण नक्कीच पाहू शकतो. नक्कीच आपण पाहतोय उमेशजी पाटील, चेतनजी पाटील. नक्कीच त्यांचं शुभ आगमन जरूर झालं, परंतु पहा क्षेत्ररक्षक या बॉल वरती चुकी करेल. अगदी पाहायला गेलं तर नक्की शॉट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बॉल वरती चुकी करतो. चेंडू जाईल सीमा पार. आलाय माजी सरपंच ट्रॉफी मधला
म्हणेल 40 धावा धापलकावरती आहेत. हे अगदी डेथवर का म्हटलं जातं, कारण गोलंदाजाला खरं तर या षटकामध्ये जागा नसते आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये. अनिल पुन्हा एकदा हा बॉल अगदी क्रिकेट मधला परफ्यूम डिलिव्हरीचा वापर यावेळेस करण्यात आला. नक्कीच आपण पाहतो अगदी शेवटचा बॉल आलाय, निर्धाव आणि रन संख्या आपण पाहिली प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी आसरे टीमची 40 अंकावरती, लॉस ऑफ 3 विकेट, 40 धावा धापलकावरती. आता येणारे 24 चेंडू आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल सारा सोना 11 बारवय या टीमला. धन्यवाद यश मालकर. पहिलं सत्र संपन्न झालंय आणि धावसंख्या झाले धावफलकावरती 40, येणारे 24 चेंडू 41 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचे. आपण खरं तर बघतोय जय हनुमान आणि गावदेवी क्रिकेट क्लब तलेगाव यांच्या वतीनं वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सचिनदादा तांडेल यांच्या नावाची ही स्पर्धा माजी सरपंच ट्रॉफी 2024 आपण या ठिकाणी बघतोय. या स्पर्धेचं स्वरूप जर आपण पाहिलं ना तर प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 अशी इनामी राशी आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. त्याचबरोबरीने आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जरूर सचिनदादा तांडेल यांच्या नावाची ही स्पर्धा असेल, पण एकंदरीत जर आपण विचार केला ना, सातत्यानं आपण उल्लेख करतो की जे गाव करील ना ते एकटा राव काय करील. आणि आपण बघतोय सचिनदादा यांच्या नावाप्रती, यांच्या प्रेमाप्रती हे जे आयोजक आहेत, समीरदादा तांडेल असतील, दिलीपदादा पाटील, तदनंतर विशाल तांडेल, अशोक पाटील, निलेश पाटील, अजित झुंजारराव, संतोष पाटील, प्रल्हाद तांडेल, मनोज पाटील, नवीन पाटील, भरत मांडे, रजत पाटील, सुख तांडेल, तदनंतर सुरेश तांडेल, धीरज तांडेल, गणेश पांचाल, गणेश पाटील, अतिश तांडेल, नरेश तांडेल, प्रल्हाद तांडेल, रोहन कडपे, दत्ता पाटील, जगदीश पाटील आणि भरत पाटील, करण मांडे असतील. सगळ्यांची नावं जरी यामध्ये आली नसली तरी ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपलं योगदान दिलंय ना त्या सगळ्यांचा मी विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं सचिनदादा यांच्या नावाची ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला आजच्या रात्रीमध्ये, शेवटच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. फार चांगली स्पर्धा आहे. गेली 2 रात्र आपण ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या संपन्न होताना पाहिली. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. दुसरी मॅच सुरू आहे. एका बाजूला आपण बघतोय आसरे, त्यांच्या विरोधात बारवई पहिल्यांदा बॅटिंग केली आसरे टीमनं. त्यांनी धावा जमवल्या 40, येणारे 24 चेंडू 41चा पाठलाग करायचा आहे तो बारवई टीमला. थँक्यू. या ठिकाणी वारदोळे आणि वडगाव या दोन्ही संघांना लगेच तातडीने यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन, जर तुम्ही 10 मिनिटाच्या आतमध्ये जर नाही आलात तर पेनल्टी दिली जाईल. कडक नियम आहेत या ठिकाणी. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लगेच तातडीने अंमलबजावणी करायचं आहे. आमचे जय भागीत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वडगाव आणि वारदोली दोनही टीमचे कर्णधार आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. जर याही पेक्षा जास्त वेळ आपण दवडला तर कदाचित आयोजक आपल्यावरती कठोर कारवाई करतील, याची आपण दक्षता घ्यायची. त्यासाठी आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यावं. नक्कीच आपण या स्पर्धेचं स्वरूप पाहिलं. 1 लाख रुपयाची स्पर्धा, पण या स्पर्धेसाठी अगदी भरीव योगदान राहिले, वस्तुरूपी योगदान आपण बघतोय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर्ड केल्यात सन्माननीय गोरख धुमाल डेरवली यांच्या माध्यमातून या ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती अमीर मांडे तळेगाव वाडी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी राजेश लबडे खानावळे यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर्ड केलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी जी ट्रॉफी आहे ती यश अंश भूषण पाटील अंशाच्या नावाने ती ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज अनिल कुरंगले यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांचे विशेषतः आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाजाची जी ट्रॉफी आहे ती रोशन मांडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केली आहे. त्यांना विशेषतः आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मालिकावीर आपण बघतोय भालचंद्र मोतीराम पाटील
यांनी ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सर केली आहे. सामनावीराची ट्रॉफी अनंत हिरू पाटील, तदनंतर राम लडकू पाटील यांच्या माध्यमातून सामनावीराच्या ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. 24 चेंडू 41ची गरज आहे. फलंदाजासाठी जी आपण या ठिकाणी बघतो सायकल, स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते, ते अशोक पाटील आणि वैभव मांडे यांनी स्पॉन्सर केले. गोलंदाजासाठी जी सायकल आहे ती प्रसाद कंदारे आणि भालचंद्र तांडेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांना विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षकासाठी कूलर पुरवलंय रवींद्र तांडेल यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू गोलंदाज तयार आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतात की हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे. पंचांनी या चेंडूला वाईड दर्शविलाय. एक धाव या ठिकाणी लागेल ती धाव फलकावरती. मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आपण बघतोय समीर रामदास तांडेल यांच्या माध्यमातून ते फ्रीज या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी देण्यात आलेले, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचतंय ते 5 या धावसंख्येवरती. समीर दादा तांडेल आणि अजय दादा भागीत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी जे फ्रीज आहे ते देण्यात आलेले, त्यांचे विशेषतः आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. 5 धावा आहेत धावफलकावरती. मॅच कडे जाणंही तितकंच महत्वाचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी दमदार एंट्री होणार आहेत. भिवंडीचे A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाके यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहेत. त्या दोन्ही मान्यवरांचं माजी सरपंच ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. याच दरम्यान देवेंद्र माळी सर यांचा आवाज गेली 2 रात्रीमध्ये आपण ऐकला, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. आर्थिक सहाय्य केलेलं महेश पाटील, सुरेश पाटील, अभिमन्यू पाटील, प्रवीण शितकंदे, संकेत शितकंदे, अजय भागीत, वसंत आगिविले आणि इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक 4 धावा देऊन जातो आणि धावफलक पोहोचवतोय 9 या धावसंख्येवरती. वारदोले आणि वडगाव शेवटचा कॉल आहे. वडगाव टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. मी वारदोली टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल देतोय की आपण टॉस साठी यायचंय. मान्य श्री सुभाष म्हात्रे या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. तसेच मान्य श्री सागर माली यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचंय. इथे संधी गमावली, झेल होण्याची दाट शक्यता होती. सोपा झेल या ठिकाणी सुटला जातोय. खरं तर 41 धावांचा बचाव करायचा. कमी धावसंख्या ज्या वेळेला तुम्ही डिफेंड करताना त्यावेळेला उच्च दर्जाची गोलंदाजी त्याचबरोबरीने तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागतं. पण इथे क्षेत्ररक्षण सुमार झालं आणि त्या कारणास्तव धावा मिळतात 2. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या होतीये बिनबाद 11. स्ट्रायकर यांना फलंदाज प्रदीप पडवलला आपण बघतोय. फुलटॉस कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक करतायत चेंडूचा पाठलाग. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू ओलांडतोय सीमारेषा. अजून एक चौकार. धावसंख्या होतीये 15. पांडुरंग कडपे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याचप्रमाणे राम पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. या मान्यवरांचं माजी सरपंच ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. सगळ्या अतिथी मान्यवरांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. प्रत्येकाचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. 15 धावा आहेत त्या धावफलकावरती. फटकावे ते विकेट मिळण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो आणि पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. खराब क्षेत्ररक्षण. प्रदीप सारख्या विस्फोटक फलंदाजाला जीवनदान, दुसरा जीवनदान या ठिकाणी दिला जातो. या दुहेरीच्या मदतीने धावफलक वधारलाय. धावसंख्या होते 17. बिनबाद ही जमेची बाब असेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 41चा पाठलाग करायचा आहे. माफी असावी, 1 चेंडू शिल्लक आहे. काही चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या आहे धावफलकावरती 17. 41चा पाठलाग करत असताना हॅलो. तर बघतो आपण या ठिकाणी ज्यांची प्रतीक्षा केली जात होती, ज्यांचं नाव अगदी रिस्पेक्टफुली आदराने घेतलं जातं, ज्यांचं नाव आपण बघतो A1 जोडी
सुकेश डाकी, त्यानंतर निलेश पाटील, विजय पाटील, राजेश पाटील, त्यानंतर मनोरा, त्यानंतर अतुल पाटील, या सगळ्या मान्यवरांचा थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळणार आहे. अंकित, आपण बघतोय याच मंचावर आपण पाहिलं होतं जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी, बरेचसे व्यक्तिमत्व या ठिकाणी, बरेचसे नेते, बरेचसे या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील मोठे मोठे नेते या स्पर्धेसाठी व्हिजिट देऊन गेलेत. कारण आपण बघतोय समीर तांडेल आणि त्यांच्यावरचं असलेलं प्रेम या स्पर्धेसाठी या गावापर्यंत त्यांना खेचून घेऊन नक्कीच आलेत. आपण पाहतोय एवन जोडी ज्यांची ओळख आपण बघतोय आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळते, ते सुकेश डाकी आणि निलेश पाटील या मंचावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आयोजक सन्मानाने त्यांना या ठिकाणी घेऊन येत आहेत. बघतोय आपण या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. एवन जोडी सुकेश डाकी, निलेश पाटील, आपण पाहतोय त्यांच्या समवेत विजय पाटील, राजेश पाटील, मनोरा, अतुल पाटील, हे सगळे मान्यवर आपण पाहतोय. आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांचं. दमदार नेतृत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भिवंडी असेल, ठाणे जिल्हा असेल, या संपूर्ण परिसरात राजकीय असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय दर्जेदार आणि भरीव कामगिरी करून आपलं नाव या ठिकाणी उंचावण्याचं काम या जोडीनं केलं आहे. आणि ही जोडी आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळते. अहो भाग्य म्हणून मी या ठिकाणी आपण बघतो या स्पर्धेचं. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 21-41चा पाठलाग करायचे. शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज आहे 20 धावांची. रोनित पाटील स्ट्रायकर एंडवरती येतोय. उमेश पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 सिक्ससाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना 18 चेंडू 20 धावांचं संरक्षण त्यांना आता करायचं आहे. खरं तर आव्हान सोपं आहे धावांचा पाठलाग करताना बारवई टीमसाठी, पण क्रिकेट आहे इथे प्रयत्नांची पराकाष्ठा गोलंदाजाला करावी लागेल. पहिला चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचा घेतलाय वेध, पण पुन्हा एकदा चूक होते. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल ते आसरे या टीम कडून. खरं तर सातत्यानं आपण म्हणतो की घर फिरले की घराचे वासे फिरतात. पहिल्या षटकात 2 झेल सुटले, त्यानंतर या षटकात संधी गमावली जाते. आणि अशा चुका जर का या मॅचमध्ये घडल्या ना तर या धावसंख्येचा बचाव करणं तितकंसं सोपं नसेल. त्याहीपेक्षा या धावांचा पाठलाग लवकर होईल तो बॅटिंग करणाऱ्या बारवई टीमकडून. सिंगलच्या बरोबरीने धावफलक वधारलंय 22 या धावसंख्येवरती. 41चा पाठलाग या ठिकाणी करायचे. 22 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे आता 17 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 19 धावांची. 17 चेंडू 19 धावांची गरज. आजच्या रात्रीतील ही दुसरी मॅच मैदानावरती सुरू आहे. बॅटची एज या ठिकाणी घेतली होती. यष्टीरक्षकाने या चेंडूला स्टॉप केलं. खरं तर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं, पण इथे डॉट बॉलची सांगता होतीये. धावफलक स्थिरावेल ते नाणेफेकीचा कॉल करतील आदरणीय माननीय श्री सुकेश दादा डाके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा. पाहुण्यांच्या स्वागतास नटले हे बालके सान, पाहुण्यांच्या स्वागतास नटले हे बालके सान, गोड करावा आपण साज घेऊन स्वागताचा सन्मान, गोड करावा आपण साज घेऊन स्वागताचा सन्मान. या ठिकाणी आलेल्या सर्व अतिथी पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतो. माजी सरपंच ट्रॉफीमध्ये 2024च्या पर्वामध्ये या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 23 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 14 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावसंख्येची. 14 चेंडू 18 धावांची गरज. 18 चेंडू 20चं समीकरण होतं. काही प्रमाणात हे अंतर वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो. क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये आणि त्या कारणास्तव या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते ती गोलंदाजाला. इथून पुढे जर का 1-2 विकेट्स या मॅचमध्ये आल्यानंतर कदाचित ही मॅच युटर्न गेली. या मॅचला अगदी बदलताना आपण बघणार आहोत. तसं पाहायला गेलं तर बारवई संघ विजयाच्या मी तर म्हणेन दिशेने वाटचाल करतोय. दिनेश 6 चेंडू धीम्या गतीने टाकायचा होता. गती काढून घेतली होती या चेंडू मधील. डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होते. खरं तर अगदी लोअर फुलटॉस होता.
पण पंच सांगतायत की तिसऱ्या पंचांकडे आता तपासणी केली जाईल या चेंडूची. बिमरसाठी थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी होत असताना योग्य ती तपासणी या ठिकाणी करून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. खरं तर वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच फेअर डिलिव्हरी सन्माननीय सचिनदादा तांडेल यांच्या नावाची ही स्पर्धा माजी सरपंच ट्रॉफी 2024. तेरा चेंडू आता 18 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय अजित मांडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय ही स्पर्धा पहिलंच आयोजन या ठिकाणी आपण बघतोय. अंकित माजी सरपंच सचिनदादा तांडेल यांच्या नावाने ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण बघतो त्यांचे सगळेच्या सगळे सहकारी गेले 3 रात्र आपण बघतोय अथक परिश्रम घेतात, अथक मेहनत घेतात. कारण आपण पाहतोय त्यांना पण माहिती आहे पहिलंच आयोजन आहे. पहिलं आयोजन हे नक्कीच दमदार आणि शानदार पद्धतीने पाहायला मिळत आहे. मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत केंद्रीय मंत्री चे यशस्वी आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवन जोडी बरेचसे संघ त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. क्रीडा असेल, राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये या जोडीनं कमालीची कामं करून ठेवल्यात आणि आपलं नाव या ठिकाणी उंचावलंय. मग ते कोणतेही क्षेत्र असू दे या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी खेळाडू असतील, त्यानंतर कार्यकर्ता असेल, तरुण असेल, बेरोजगार या ठिकाणी सगळ्यांना संधी देण्याचं काम या एवन जोडीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ देवेंद्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकात जरूर 21 धावा आल्या, पण दुसऱ्या षटकात थांबवलं गोलंदाज दिनेशनं. फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या. आता शेवटचे 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. 23 धावा आहेत त्या धावफलकावरती. या मॅच मध्ये आता रंजकता पाहायला मिळते. ही मॅच गोलंदाज दिनेशनं बनवले. खरं तर इथून पुढे जर का गोलंदाजी चांगली झाली तर सोपं वाटलेलं आव्हान कठीण होईल आणि कदाचित जवळ आलेला सामना निसटताना पाहायला मिळेल बारवाई टीमसाठी. सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? सेफ्टी लँड होतोय. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन पडला. एकेरीला परिवर्तित केलं जाते दुहेरीत आणि या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या वधारते. 41 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 धावा आहेत त्या धावफलकावरती. बिनबाद 25 धाबांची सलामी अद्यापर्यंत या सलामीच्या जोडीकडून आपण बघतो. डावखुरी हाताचा फलंदाज प्रदीप पडवळ चांगली कामगिरी करतो मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूने आसरे संघाचे गोलंदाज प्रयत्न करतात त्यांना वाचवायचे आहेत त्या 41 धावा. वेगवान चेंडू भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण पाहिला. पडल्यानंतर चेंडू अगदी खालती राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. डॉट बॉलचे होते सांगता धावफलक स्थिरावेल. 25 या धावसंख्येवरती 41चा पाठलाग करायचा. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 10-16 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका या मॅचचं चित्र बारवाई टीमच्या बाजूने येताना पाहायला मिळेल. पण जर का मोठा फटका रोखला तरी मॅच शेवटपर्यंत नेता येईल आसरे टीमला. फुलटॉस बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जरूर चेंडूला स्टॉप केलंय पण फलंदाज हाताशे संधी गमावली. बाल बचावला गोलंदाज ऋतिक. खराब चेंडू होता त्याचा फायदा उचलता आला नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारेल. 41 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकूण धावसंख्या होतीये 26. शेवटच्या आता 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावांची. 9 चेंडू 15 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. मॅच रंगते. या मॅच मध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळतंय. सुरुवातीला असं वाटलं तर एकतर्फी मॅच होते की काय. दुसरं षटक टाकलं गोलंदाज दिनेशनं आणि त्याने या मॅच मध्ये परतवलंय आसरे टीमला. इथे लाईन खराब आहे. जे काही घडलं होतं ना ते सगळं बिघडवलं या चेंडूनं. नशिबाचा चौकार येतोय कारण पंचांनी या चेंडूला वाईट दर्शविले. लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू. त्याचबरोबरीने 4 धावा मिळत आहेत. अतिरिक्त 5 धावा आणि या 5 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 धावा नक्कीच पाहायला मिळतात. परंतु आमचे पाहुणे सन्माननीय समीर मांडे यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. अंकित आपण बघतोय फलंदाजाला कोणत्याही पद्धतीचे प्रयत्न करायची गरजच लागत नाहीये. 3 झेल सुटले. गोलंदाजाने सुमार कामगिरी केली. क्षेत्ररक्षकांनी सुमार कामगिरी केली. आता मात्र आसरे संघ या ठिकाणी विचार करत असेल
की सामना खेळतायत की प्रॅक्टिस करतायत? नक्कीच तसा प्रश्नही आता तमाम प्रेक्षकांना पडला असेल, कारण या मॅचमध्ये तसं पाहायला गेलं तर एकही विकेट त्यांना प्राप्त करता आली नाही. 3 झेल जरूर सुटले. तदनंतर असं वाटलं होतं की सगळं काही पुन्हा एकदा सुरळीत सुरू आहे. या मॅचमध्ये परतला आसरे संघ आणि असं वाटत असताना एक खराब चेंडू टाकला गोलंदाज ऋतिकनं आणि त्या चेंडूनं घात झालाय. तिथे पंजा आलाय नशिबाचा बारवाई टीमसाठी. इथे सिंगल येते, सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या वाढतीये 32 या धावसंख्येवरती. 41चा पाठलाग करायचा आहे. 9 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. अंतर खरं तर वाढलं होतं पण नशिबाचा पंजा आणि त्याच्या जोरावरती या मॅचमध्ये आता विजयाच्या समीप येऊन थांबलाय तो बारवाई संघ. 8 मध्ये त्यांना 9 बनवायचे आहेत पण मॅच अद्यापही संपलेली नाहीये. ऑन साईडला फटका खेचायचा होता. पंचांनी बोट उंचावले. फलंदाज अक्रॉस झाले होते. यष्टांच्या मधोमध सापडतायत आणि पायचीतच्या रूपात प्रदीप पडवल हा फलंदाज बाद होतोय बारवाई टीमचा. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावसंख्येची. 7 चेंडू 9 धावांची गरज. या मॅच मध्ये गोलंदाज प्रयत्न करतोय पुन्हा एकदा. आसरे टीम कसं शिरकाव करेल या मॅच मध्ये त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रदीप पडवलनं चांगला खेळ मैदानावरती साकारला होता. भरपूर चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. जवळजवळ 4 चौकार त्यानं ठोकले होते. सिंगल डबल प्राप्त करत विजयाच्या समीप आणलं होतं बारवाई टीमला पण इथे मात्र त्यानं गमावली आपली विकेट. शेवटच्या आता 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. संकेत जाधव नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो इनॅट नंबर 3 वरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू. गुडघे टेकलेत. बैठक स्ट्रोक. एलिव्हेशन भरपूर आहे. नजाकत होती या फटक्यामध्ये आणि आपली गुणवत्ता सादर करणारा हा षटकार ठोकतोय बॅट्समन संकेत जाधव. पण संकेत जसा मैदानावरती दाखल झाला ना त्यानं पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय षटकार. 7-9चं समीकरण होतं. आता परिस्थिती बदलली. शेवटचे 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. विजय येतोय गोलंदाजी मार्कवरती. 3 धावा त्याला वाचवायचे आहेत. सातत्यानं आपण बघतोय की तसं पाहायला गेलं तर 41चा पाठलाग करताना सुरुवातीपासून या मॅच मध्ये हावी झाला होता तो बारवाई संघ आणि ही मॅच अगदी शेवटच्या षटकात बारवाई संघ विजयाची स्वप्न बघतोय. 6 मध्ये त्यांना 3 धावा बनवायचे तर 3 धावा वाचवायचे त्या आसरे टीमला. विजयच्या हातामध्ये निकाल आहे आसरे टीमचा. या धावा वाचवायच्या असतील ना तर निर्धाव चेंडूपेक्षा पर्याय नसेल. त्याचबरोबरीने विकेट्स या षटकामध्ये प्राप्त करावी लागतील. मॅच शेवटपर्यंत कशी जाईल याकडे आता लक्ष द्यावं लागेल ते गोलंदाज विजय या गोलंदाजाला. बारवाई आणि त्यांच्या विरोधात आसरे. पहिला सामना आपण पाहिला साई विपक्ष कराडे. साई संघाने ती लढत जिंकली आणि दुसरी मॅच मैदानावरती रंगते. 41चा पाठलाग करायचंय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू तटावलाय. क्षेत्ररक्षक करतायत चेंडूचा पाठलाग आणि अंतिम क्षणाला चेंडू ओलांडतोय सीमारेषा. विजयी चौकार हा सामना जिंकलाय तो बारवाई टीमनं. हार्दिक असं अभिनंदन.